सर्व सहकाऱ्यांनी नगराध्यक्ष व नगरसेवक नगरसेविकांमधून बारामती नगर परिषदेमध्ये पदग्रहण सोहळा तसंच त्याच्यानंतर आता आपला वर्धापन दिनाचाही सोहळा आहे। या निमित्ताने मी तुमच्या माध्यमातून बारामतीच्या समस्त जनतेला आव्हान करू इच्छितो की इथून पुढचे 5 वर्ष आम्ही बारामतीच्या सर्व नागरिकांना सर्वोच्च प्राधान्य देणं हा आमचा अग्रक्रम असेल। प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये मूलभूत सेवा सुविधा देण्याबाबत आम्ही कटिबद्ध राहू। तसेच बारामतीचा नावलौकिक वाढवण्यासाठी मी व माझे सर्व सहकारी नगरसेवक नगरसेविका मनापासून काम करू। खरं तर आज हे पदभार स्वीकारताना प्रत्येकांच्या प्रेमाचं आशीर्वादाचं खूप मोठं ओझं आमच्या सर्वच नगरसेवक नगरसेविकांवर व माझ्यावर आहे। आज मी सातो कुटुंबातील नगराध्यक्ष म्हणून 3ऱ्या पिढीतून आणि बारामतीचा सुपुत्र म्हणून तुमचा सर्वांचा थोरला भाऊ धाकटा भाऊ म्हणून सगळ्या बहिणींचा भाऊ म्हणून आणि भाचा म्हणून सगळ्या नात्याने सर्व जाती धर्मांचं प्रतिनिधित्व करत असताना नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारत आहे। सर्व महामानवांनी जो आपल्याला मानवतेचा संदेश दिला, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वच महामानवांना, सावित्री ज्योतिबा फुले, महात्मा फुले, सर्वच महामानव सर्वांना विनम्र अभिवादन करून आज आम्ही या ठिकाणी पदभार घेत आहे। निश्चित आम्ही आपल्या सर्वच कामामध्ये काही पंचसूत्री अवलंबलेली आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देणं। त्यामध्ये जे नागरिकांचे मूलभूत प्रश्न आहेत, जे नागरिकांना जो विकास अभिप्रेत आहे, सर्वसामान्य नागरिकांना जे मूलभूत गरजा आहेत, त्याच्यामध्ये कुठं पाण्याचं कनेक्शन असेल, कुठं त्यांच्या गटाराचं काही प्रॉब्लेम असेल, कुठं रस्ता दिवाबत्तीचे प्रश्न असतील, असे मूलभूत प्रश्नांसाठी आमचं सर्वोच्च प्राधान्य असणार आहे। तसेच आपल्या नागरिकांना जे सेवा मिळतात वेगवेगळ्या ठिकाणून, जिथं जिथं नगरपालिकेची उद्योग भवनं आहेत, जिथं जिथं नगरपालिकेची सेवा केंद्र आहेत, तिथं सुद्धा नागरिकांना चांगली सेवा मिळणं यासाठी आमचा प्राधान्य असेल। एक दीर्घकाल विजन घेऊन आम्ही पुढं काम करणार आहोत। बारामतीचा नावलौकिक जो पवार साहेबांनी 1967 सालापासून पाया रचला, त्याला अत्यंत गतिमान पद्धतीने पुढे नेण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार व खासदार सौ सुनेत्रा वहिनी पवार यांनी मागच्या 40 वर्षापासून केलेलं आहे। सर्वच पवार कुटुंबाची त्याला साथ लाभलेली, म्हणून एक दीर्घकाळ विजन म्हणजे आपल्याला वेगळ्या पद्धतीने काही गोष्टी करता कशा येतील आणि अजितदादांच्या स्वप्नातील बारामती करण्यासाठी, जी लोकांना अभिप्रेत असलेली बारामती करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। सर्वात महत्त्वाचा माझा जो मानस असेल आणि जो माझा टॉप 5 अजेंडापैकी एक अजेंडा असेल, या दीर्घकालीन विजनमध्येच त्याचा समाविष्ट आहे। म्हणजे मला निश्चित मी पुढच्या 5 वर्ष झोपडपट्टीमुक्त बारामती करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देणार आहे। सर्व नागरिकांनी सुद्धा आम्हाला त्यामध्ये सहकार्य करावं, जेणेकरून आपल्याला झोपडपट्टीमुक्त बारामती करण्याचं बऱ्याच वर्षापासून प्रलंबित जो प्रश्न आहे ते सोडवण्यासाठी तुमची साथ, तुमच्या पत्रकारांची तिथं आम्हाला साथ लाभेल अशी मी अपेक्षा करतो। सगळ्यात मोठं स्वामी विवेकानंदांनी सांगितलेलं आहे की एक सशक्त देश कधी होऊ शकतो ज्यावेळेस त्याचा युवक हा केंद्रबिंदू असतो। बारामतीमध्ये जर काय तुम्ही बघितलं तर युवकांची संख्या प्रचंड आहे। आपली मतदारसंख्या 1 लाखाहून जास्त आहे, पण शाळेमध्ये शिकणारे, महाविद्यालयांमध्ये शिकणारे युवक युवती तसेच विद्यार्थी दशकामध्ये शाळेत शिकणारे विद्यार्थी यांची संख्या मी काल आढावा घेत होतो सगळ्या शाळांचा, तर जवळपास 1 लाखाहून जास्त आहे। म्हणजे जेवढे मतदार आहेत तेवढेच आपले हे युवक किंवा उद्याचे मतदार आहेत, जे बारामती घडवणार आहेत, जे आपला पुणे जिल्हा घडवणार आहेत,
जे महाराष्ट्र घडवणार आहेत, जे देश घडवणार आहेत. म्हणून या युवकांचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये निश्चित जे सुशिक्षित बेरोजगार असतील किंवा जे होतकरू विद्यार्थी असतील, ज्यांना कुठेतरी नवीन स्टार्टअप्स, नवीन कुठले व्यवसाय चालू करायचे, त्यासाठी सुद्धा नगरपालिका कसं त्यांना मदत करू शकेल यासाठी आम्ही काम करणार आहोत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे आमच्या लाडक्या बहिणींचे प्रश्न सोडवण्यासाठी आता ज्यावेळेस आपल्याला महिला आरक्षणाचा जो आपल्याला सर्व स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये 50% पेक्षा जास्त आपल्या सदस्य ह्या महिला आहेत, त्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना प्रशिक्षित करून, त्यांना त्यांच्याच भगिनींशी हितगुज करून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्या कशा चांगल्या पद्धतीने आपले सर्व नगरसेविका, सगळ्या जाती धर्मातील नगरसेविका कशा तयार होतील आणि ते प्रत्येक घराघरीमध्ये जाईल आणि आमच्या बहिणींचे प्रश्न समजून घेतील आणि ते सोडवण्यासाठी आमचा अग्रक्रम असेल. महिलांसाठी स्वयंरोजगार उपलब्ध करण्यासाठी सुद्धा सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्या टेक्सटाईल पार्कच्या संकल्पनेतून व इतर लघु उद्योगांच्या संकल्पनेतून आम्हाला महिलांना रोजगार कसा घर बसल्या पुरवता येईल यासाठी सुद्धा आम्ही पुढच्या 5 वर्ष एकदम कालबाह्य आणि आमचा एकदम सिस्टमॅटिक प्रोग्राम आखायचा आमचा मानस आहे. आमचा महिला व बालकल्याण विभाग त्यामध्ये विशेष काम करेल याची मला खात्री आहे. प्रशासनात पारदर्शकता आणणे सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला माहिती आहे, माझा व्यवसाय ऑटोमोबाईल डीलरशिप आहे. आमच्या सगळ्या शोरूमला कुठेही भिंती नाही, फक्त काचाच आहे, सगळं पारदर्शक आहे. गाडीची किंमत काय हे सगळं पारदर्शक पद्धतीने आम्ही ग्राहकाला समजवतो. तसंच नगरपालिकेचा कारभार पुढचे 5 वर्ष अत्यंत पारदर्शकपणे चालवणं हे माझ्या सर्व नगरसेवकांचं अग्रक्रम असेल आणि त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यासाठी मोबाईल ॲपच्या माध्यमातून नागरिकांसाठी त्यांचे जे प्रश्न असतील किंवा ज्या समस्या असतील त्या निवारण करण्यासाठी सेपरेट डेडिकेटेड हेल्पलाईन नंबर लवकरच कार्यान्वित होईल आणि तो सगळीकडे फ्लॅश करण्यात येईल. या सर्व तक्रारी त्या विभागातल्या नगरसेविका व आम्हाला जातील आणि त्या काय पद्धत आहे त्या तक्रारीची, म्हणजे एखादी तक्रार तासात संपू शकते, एखादी तक्रार काही दिवसात संपू शकते, एखादी तक्रार संपण्यासाठी 1-2 महिन्याचा कालावधी लागेल. यासाठी आम्ही पूर्णपणे या सगळ्या तक्रारदारांकडे समक्ष भेटून, मला ज्या 2-4 तक्रारी कालच्या 2-3 दिवसातून आल्या, मी समक्ष त्या ठिकाणी बसायला आणि बोलायला लावलं. खाली सुद्धा एक आंदोलन चालू आहे, पण मी त्यांना सांगितलं की तुम्ही जावा, तिथं रस्ते काय आहेत ते बघा, त्याचं टेंडर एस्टिमेट झालंय का नाही ते बघू आणि त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. पण ते काय ऐकायला तयार नाही, ते म्हणतात लगेच काम चालू करा. असं कुठलाही प्रश्न सुटत नाही. मी झाल्यानंतरही या कार्यक्रम झाल्यानंतरही त्यांना भेटणार आहे आणि त्यांना हात जोडून विनंती करणार आहे की निश्चित आम्हाला थोडा वेळ द्या. आज मी चार्ज घेतलाय, थोड्या दिवसात आपण त्याचं टेंडर जरी नसेल निघालं तरी आम्ही तुम्हाला खात्री देतो की टेंडर काढून आम्ही पुढं सगळ्या विकासाची कामं करू. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे एक टीम स्पिरिट म्हणून, एक टीम वर्क म्हणून आपल्याला काम करायचंय. त्यामध्ये सर्वांचा त्याच्यामध्ये सहभाग महत्वाचा आहे. सर्वात महत्वाचा सहभाग म्हणजे मी अजून नगरसेवकांशी सुद्धा बोललो नाही तर तुमच्याशी बोलतोय. सगळ्यात मोठी टीम जी कुठली आहे तर ती माझी प्रेसची टीम आहे. कारण की तुमच्या प्रेसच्या माध्यमातून माझे मित्र, माझे बंधू, माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच भगिनी दिसत नाही मला प्रेसमध्ये, तर काही भगिनी जरी असतील तर ते आमचे एक्सटेंडेड कान नाक डोळे आहेत, जे नागरिकांचे प्रश्न चांगल्या पद्धतीने समजू शकतात. पण तुमची साथ मला पुढच्या 5 वर्षासाठी फार महत्वाची. तसंच प्रशासनाचे सर्व लोकांना एकत्र टीम स्पिरिट म्हणून आपल्याला काम करायचंय. बऱ्याच वेळा बघतो आपण एखादा गटराचा प्रश्न असला तर ते गटर काहीतरी तुटलेलं असतं, मग तो आरोग्यवाला म्हणतो नाही हे बांधकामवाल्याचं काम आहे, हे माझं काम नाही, आणि अशाच बरेचसे प्रश्न अनुत्तरित राहतात. म्हणून आपल्याला टीम म्हणून हे काम करायचंय. म्हणून आपल्याला छोटे छोटे प्रश्न सोडवण्यासाठी हे सगळे उपयोगी होतील. आणि या टीमचं सगळ्यात महत्वाचं कोऑर्डिनेशन आपल्या सर्व नगरसेवकांबरोबर असायला पाहिजे. म्हणजे प्रशासन, नंतर मीडिया, प्रेस, नगरसेवक हे सगळ्यांचं जर काही सूत्र व्यवस्थित जुळलं आणि नागरिकांबरोबर आपण चांगल्या पद्धतीने संवाद साधला तर नागरिकांचे प्रश्न सोडवण्यामध्ये त्याचा निश्चित चांगल्या पद्धतीने वापर होऊ शकतो. मोठी कामं टीम मधून सुद्धा आता काही आमच्याकडं काही आमच्या महिला नगरसेविका, मी काल एका महिला नगरसेविकेशी बोलत होतो, तिचं शिक्षण MSc बॉटनी झाले. परवाच दादांनी दौऱ्यामध्ये सांगितलं की सचिन आपल्याला नर्सरी करायची आहे आणि आपल्याला चांगल्या पद्धतीने झाडं नगरपालिकेनेच तयार करावी असा माझा मानस आहे. निश्चित मी काल त्यांच्याशी बोललो आणि त्यांना सांगितलं मी तुम्हाला नर्सरीचा विभाग ची जबाबदारी सोपवणार आहे. तुम्हाला त्यामध्ये जे काही लागेल त्यामध्ये आपला उद्यान विभाग असेल, CO साहेब असेल, मी असेल,
त्यामध्ये निश्चित आम्हाला तुम्हाला मदत करू. पण हे सर्व करत असताना हे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस बघताय आपण, त्यावेळेस बारामतीच्या नागरिकांकडून सुद्धा आम्हाला सहकार्याची अपेक्षा आहे. त्यामध्ये आपण बघितलं आता जवळपास 1 लाख मतदार आहेत, 1 लाखहून अधिक लहान युवा पिढी आहे, म्हणजे जवळपास 2 लाखहून अधिक आपली लोकसंख्या झालेली आहे. 2 लाख लोकसंख्या. आम्ही 41 नगरसेवक निवडून आलो. 4 स्वीकृत नगरसेवक आदरणीय अजितदादा त्याबाबत निर्णय घेतील, अंतिम निर्णय घेतील, उपाध्यक्षाचा निर्णय घेतील, कमिट्यांचा निर्णय घेतील. ते सर्वजण मिळून आम्ही 45 जण आहोत. आता नगरपालिकेमध्ये सर्व स्टाफ किती आस्थापनेवरचा आणि कॉन्ट्रॅक्ट 1000च्या वर, म्हणजे 1045 50 लोक आपण आहोत. आणि जवळपास नागरिक आहेत 2 लाख. म्हणजे प्रत्येकाला जर काय वाटा जरी करून दिला तर 200 नागरिकांना प्रत्येकाला आपल्याला रोजची सर्व्हिस देते. तो आपल्याला तर रोजचीच, तुम्हाला तर रोजचीच सेवा, म्हणजे घंटा गाडी असेल, पाणी पुरवठा असेल, दिवाबत्ती असेल. म्हणून नागरिकांनी सुद्धा आम्हाला सहकार्य करावं. त्यांनी सुद्धा ज्या ठिकाणी आम्हाला एक सिटीजन फोरम स्थापन करणार, आज मी सुद्धा अभिमानाने सांगतो की आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली गेले 15 वर्ष मी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाचा संस्थापक सदस्य म्हणून काम करतोय. 15 वर्षामध्ये सुद्धा आम्ही बरेच सामाजिक प्रश्न किंवा सामाजिक कामं केलेली आहे. त्यामुळे नागरिकांचा प्रतिसाद ज्यावेळेस आपल्याला लाभतो त्यावेळेस एखादा मोठा काम सुद्धा आपल्याला किती सोयीस्कर करता येतं हे आम्ही त्यातला अनुभवलेलं आहे. म्हणून नागरिकांचा, ज्येष्ठ नागरिकांचा सिटीजन्स फोरम, तसंच युवकांचा सिटीजन्स फोरम, महिलांचा सिटीजन्स फोरम, असे 3-4 माध्यमातून वेगवेगळे फोरम स्थापन करून वेगवेगळ्या ठिकाणच्या त्याच्या शाखा, प्रभाग वाईज शाखा निर्माण करून त्यांची सांगड नगरसेवकांबरोबर घालून ते प्रश्न कसे सोडवण्यात येतील त्यासाठी सुद्धा आमचा अग्रक्रम असेल. हे सर्व करत असताना तुमची सगळ्यांची साथ, आशीर्वाद हे आम्हाला कायम लाभलेले या पुढच्या 5 वर्षाच्या काळात सुद्धा लाभतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. सांगितलं की आपण पारदर्शकपणे काम करतो. बारामती शहरामध्ये जेवढ्या मालमत्ता आहेत त्याच्यामध्ये निवासी बांधकाम परवानगी घेतली आणि व्यावसायिक बांधकाम करतायत किंवा ज्या कंपनीला आपण ते काम दिलेलं आहे त्या कंपनीने ते काम चुकीच्या पद्धतीने केलेलं आहे, तर आपण त्या बाबतीत कशा पद्धतीने निर्णय घेणार? ज्यावेळेस हे काम केलं होतं किंवा त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं त्यावेळेस ते प्रशासनाच्या, म्हणजे प्रशासक तिथं होतं. मी CEO साहेबांना मागच्या 2-3 दिवसापूर्वीच सूचना केलेल्या आहे की जे आपल्या नगरपालिकेमध्ये ठेकेदारी पद्धतीने कामं होतात त्याचा पूर्ण मला SOP तयार करायचं आहे. SOP म्हणजे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. त्यामध्ये कसं काम झालंय, काय केलं नेमकं काम त्यांनी आणि काय इव्हॅल्युएशन केलं आणि ते इव्हॅल्युएशन आपल्याला कसं उपयोगी पडलंय नाही पडलंय हे बघून आपण पुढे जाऊ. निश्चित त्यामध्ये जर काय त्रुटी असतील तर आपण परत तिसऱ्या एजन्सीला, कारण की त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जसं तुम्ही तुमच्या माध्यमातूनच मला प्रश्न कळतोय की निवासी ठिकाणी कमर्शियल केलं किंवा असं जे केलं असेल तर त्यामध्ये निश्चित आपला कर बुडतो आणि ते कर वाढवणं किंवा जर चुकीच्या पद्धतीने कर उडवला जातो त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू की त्याला दुरुस्त करण्यासाठी आम्ही थोडा वेळ लागेल. कारण की आत्ता आम्ही जानेवारी महिन्यात आलो. आत्ता आपला अग्रक्रम जो मागचा कर थकीत आहे तो त्या पद्धतीने गोळा करायचा. एप्रिल महिन्यापासून ही एक्सरसाइज आपण सुरू करू की नवीन वर्षामध्ये, म्हणजे आपल्याला त्याला सर्वेला सुद्धा जास्त वेळ देऊ. बारामतीचा विकास झाला हे समोर होत आहे, परंतु काही भागाचा विकास झाला नाही. त्याचा उल्लेख दादा वेळोवेळी करत असतात. कसं प्राधान्य राहणार आहे या भागाचा विकास झाला नाही, कसं प्राधान्य राहणार? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की माझं सर्वोच्च प्राधान्य जे असेल ते झोपडपट्टी मुक्त बारामती शहर करण्याचं असेल आणि तोच मानस आदरणीय दादांचा आहे. ज्या ठिकाणी विकास झालेला नाही त्या ठिकाणी सगळ्यांना हक्काची घरं कशी आपल्याला तिथं घरकुलाचे प्रकल्प राबवता येतील यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि जिथं इतर ठिकाणीही सुद्धा म्हणजे निश्चित फक्त त्या काही भागांमध्येच मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत असं नाही, पण ज्या इतर वाढीव भागामध्ये सुद्धा असे प्रश्न आहेत त्या सगळ्या भागांमध्ये आम्ही पुढच्या 1 महिन्यामध्ये 20 प्रभाग आहेत जवळपास, आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये मी आणि सर्व नगरसेवकांची टीम सर्व विभाग प्रमुख समक्ष जाऊन सगळ्या विभागांमध्ये म्हणजे प्रभागांमध्ये फिरून आम्ही तिथले प्रश्न जाणून घेऊन त्याच्यावर निश्चित एक कालबद्ध कार्यक्रम आखणार आहोत. आपण एका सत्कारामध्ये सांगितलं होतं की आमराई आणि साठेनगरचा विकास राहिलेला आहे, तो बी आपल्याला करायचा आहे, कारण की तो मुद्दा सारखा वेळोवेळी समोर येतोय. आत्ता मी तुम्हाला तेच सांगितलं, आमराई, साठेनगर, आपल्या तांदूळवाडीमधले गावठाण भागामध्ये काही आपले इथं लोक राहतात, तिथं सुद्धा काही असेच झोपडपट्टीचे प्रश्न आहेत. या सर्वच भागामध्ये
काही अजून आपल्या आनंद आशा नगरमध्ये, आपल्या सर्वे नंबर 220 मध्ये, किंवा आपल्या लोहार समाजाचं सुद्धा सोसायटी आहे, तिथं सुद्धा आपले असे प्रश्न आहेत. निश्चित जिथं जिथं विकास थोडा जिथं कमी प्रमाणात झालेला आहे त्याच भागातला विकास हा प्राधान्याने पूर्ण करण्यात येईल. बारामती शहरातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी शौचालय आहेत. महत्त्वाचं म्हणजे महिला बाहेर गावावरून येतात किंवा शहरातले असतात, त्यांची कुटुंबना होते. अशा पद्धतीने शौचालयाचा मार्ग विषय निश्चित हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच ठिकाणी शौचालय नाही. आता आपण एक शौचालय दहाव्याच्या घाटात कशी केलं मी बघितलं असेल. आज ते कसं चांगल्या पद्धतीने ठेवलं जातं किंवा त्याचं हाऊसकीपिंग कशी केल्या जाते हे तुम्ही बघत असताल. माझं तुम्हाला विनंती राहील की कधी कधी तुम्हीही जाऊन बघून या, कारण आमचं जर काही यंत्रणा कमी पडत असेल पण त्याची संख्या वाढवण्यासाठी निश्चित आपण प्रयत्न करतोय. आता बिगवन रोडला सुद्धा आपण टीम करतोय. जिथं जिथं एक्झिस्टिंग आपले टॉयलेट्स आहेत ते सगळे टॉयलेट्स आम्ही जे आत्ता जे 5 स्टार टॉयलेट्स किंवा जे आता चांगल्या पद्धतीचे टॉयलेट्स करायचा जो मानस आत्ता केलेला आहे त्या पद्धतीने त्याला टप्प्याटप्प्यामध्ये नागरी लोकवस्तीमध्ये सुद्धा जे टॉयलेट्स आहेत जिथं लोक वापरतात, म्हणजे जे आपल्या महिला सुद्धा दैनंदिन आपले जे टॉयलेटची जरा जायला लागतात त्याच्यामध्ये विशेष करून सावित्रीबाई फुलेच्या ठिकाणी किंवा सटवाजी नगर या भागामध्ये, पानगंदी या भागामध्ये सुद्धा टॉयलेटचे प्रश्न आहेत. ते निश्चित टॉयलेट्स इतके चांगले ठेवण्यात येतील आणि रोडवर सायनेज लावण्यात येईल की इथं आपलं टॉयलेट आहे, म्हणजे रोडवर. इथं आता सपोज 10व्याच्या घाटाचं टॉयलेट, आता जर का आपण माळेगाव बंधाऱ्यावरून आलं आणि कोणाला टॉयलेटला जायचं असेल तर तिथून 1 मिनिटाच्या अंतरावर, म्हणजे कुठं नियरेस्ट टॉयलेट आहे. आता आपल्याला गुगल मॅप्सवर दिसतं तसं बारामतीच्या मॅप्सवर सुद्धा आम्ही एआयच्या माध्यमातून आणि टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून कुठं कुठं टॉयलेट्स आहेत हे जर स्पेसिफिकेशन करून घेऊ, नियरेस्ट टॉयलेट कुठे. आता तुम्ही बघितलं ज्या ज्या ठिकाणी आम्ही नवीन नवीन बागा केल्या त्या ठिकाणी सगळ्या अत्यंत चांगल्या दर्जाचे टॉयलेट्स आहेत आणि ते चांगल्या दर्जाचे टॉयलेट सुद्धा कसे चांगले पद्धतीने रोज त्याचं हाऊसकीपिंग करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. हे झालं आपल्या नगरपालिकेच्या टॉयलेटच्या. आमच्या जेवढ्या संस्था आहेत किंवा जेवढे संस्थेचे पेट्रोल पंप आहेत, पेट्रोल पंपवरचं सुद्धा टॉयलेट हे मेंटेन ठेवणं त्या पेट्रोलियम कंपनीचं कर्तव्य असतं. मी उद्या आज चार्ज घेतलेला आहे. मी उद्या सगळ्या पेट्रोल पंप मालकांना आणि पेट्रोल पंप जे ऑपरेटर्स आहेत बारामतीचे त्यांना सुद्धा बोलवणार. त्यांना बोलून सुद्धा त्यांचे टॉयलेट्स तिथं मेंटेन आहेत की नाही ते आमचा आरोग्य विभाग त्यांना चेक करेल. त्यांच्या वरिष्ठ लेवलचे म्हणजे इंडियन ऑइल असेल, HP असेल, त्यांना सुद्धा सांगेल की तुम्ही सुद्धा तुमचे टॉयलेट्स ठेवा. म्हणजे तो नागरिक त्यांचा एक ग्राहक असतो ना, पेट्रोल डिझेल भरायला तिथं गेला तिथं सुद्धा आपले टच पॉईंट असतात. आता आम्ही परदेशात जातो, KFC मध्ये टॉयलेट असतं किंवा आपल्या KFC मध्ये सुद्धा टॉयलेट असतं. ह्या सगळ्या आस्थापना ज्या इतर आस्थापना आहेत तिकडच्या तिथं सुद्धा टॉयलेट्स असतात चांगले. ते सुद्धा नागरिकांना कसे खुले करता येतील यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करतो. अभय योजना नगरपालिकेला अभय योजना लागू केली होती, परंतु आपल्या प्रशासनाच्या चुकीमुळे त्यांनी ठरावच केला नाही. त्यामुळं झरपट्टी असेल, शास्ती असेल, ते दंडाची तरतूद अजून नागरिकांना भरावी लागते. तर आपण ती प्राधान्य त्याला देणार आहात. मी निश्चित आज चार्ज घेतलाय. अभय योजनेच्या बाबतीत काही प्रशासनाला अडचणी असतात, त्या काही धोरणात्मक निर्णय जे असतात, ज्या धोरणात्मक निर्णय असतात जिथं नगरपालिकेचं हित रिलेटेड असतं तर ते त्यांना घेता येत नाही, बरोबर असेल. त्यामुळं त्यांनी घेतलेलं नसावं. मी उद्या त्या बाबतीत माहिती घेतो अभय योजनेच्या बाबतीत. आणि अभय योजनेचं पिरियड संपलं आहे तर कसं अभय योजनेसाठी सगळ्या नागरिकांना तो त्याचा लाभ मिळेल या चालू वित्तीय वर्षीमध्ये म्हणजे 25-26 मध्ये मिळेल यासाठी मी निश्चित तुमच्या माध्यमातून सर्व नागरिकांना कळवतो की आपण त्याच्यावर चांगल्या पद्धतीने काम करू आणि पारदर्शक काम करू आणि लवकरात लवकर कारवाई. बारामतीमध्ये अपघाताचं प्रमाण जास्तीत जास्त आहे. वेळोवेळी प्रयत्न केले जात आहेत, परंतु संपूर्णतः अपघात कमी होण्यासाठी काय प्रयत्न करण्यात वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी काय अपघात आणि वाहतूक हे दोन्ही महत्वाचे आहेत किंवा पार्किंगचाही प्रश्न महत्वाचा आहे. परवा मी मंडईमध्ये गेलो असताना तिथं मंडईमध्ये चांगल्या पद्धतीचं पार्किंग आहे पण त्या गाडीवर जाण्यावर बरेचसे मतमतांतर आहे. खरं तर माझी गाडी छोटी आहे. तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये बघितली मी छोटी गाडी वाटवत होतो, ती ऑटोमॅटिक गाडी 5 जण बसली होती तरी गाडीवर गेली. तर पहिली गोष्ट म्हणजे ज्यांना जाता येते त्यांनी निश्चित त्याचा उपयोग करावा. बरेचशे वाहनतळांच्या गाड्यांनी तिथं पार्किंग सुरू केलं. दुसरी गोष्ट आपण जिथं जिथं सुशोभीकरण करतोय तिथं आपण पार्किंगची सोय करतोय. तिथं आपण रोड साईडच्या कडेला पार्किंग देतोय. तुम्ही बघितलं बिगवन रोडला कसा पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी त्याचा निश्चित मदत झाली.
तिसरी गोष्ट, आता मी काल व्यापारी मेळावा ज्यावेळेस होता आभाराचा, त्या अनुषंगाने आमचा सत्काराचा मेळावा होता, त्या अनुषंगाने मी तिथं सांगितलं मोतीबागेपासून ते कसबा सर्कल पर्यंत सुद्धा आपण सुशोभीकरणाचं काम हाती घेतोय. तिथं सुद्धा पार्किंगच्या कशा जागा करता येतील त्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे सांगितलं की वाहतुकीचं जसं तुम्ही प्रशासनाकडे जशी अपेक्षा करता तशी मी नागरिकांकडे सुद्धा अपेक्षा करतो की नागरिकांना सुद्धा तुमचा जीव महबूल आहे. आपण मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवतो, 2 व्हीलर चालवतो, 3 व्हीलर 2 चाकीवर 3 जण बसवतो, त्याच्यात काहीतरी मोबाईल बोलत बसतो, 4 व्हीलर चालवत असताना मोबाईल बोलतो. या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं जे डिस्ट्रॅक्शन असतं रस्त्यावरचं ते कुठेतरी डिस्ट्रॅक्ट होतं आणि अपघाताची फार मोठी शक्यता निर्माण होते. जिथं जिथं निश्चित बॉटल लेक आहे, आता सम्यकच्या जिथं बॉटल लेक आहे तिथं निश्चित आम्ही काम करणार आहोत. तिथं त्या बॉटल लेक कसा काढता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. पण सगळ्यात महत्वाची नागरिकांनी सुद्धा या वाहतूक व्यवस्थेमध्ये आता बऱ्याच ठिकाणी हे सुद्धा आढळलं की जे आता आपण पार्किंगला जागा केली, पार्किंगला जागा केल्यानंतर त्याच्या बाहेर एक गाडी लावली. मी तुम्हाला फोटो टाकतो उद्यापासून, किती ठिकाणी आपलेच नागरिक गाडी लावतात. तिथं आता आपण वॉर्डन्स नेमले, त्या वॉर्डन्सला कुठलं तरी बॅच बिल दाखवतो की आमका आणि मी गाडी काढतो. तुम्ही सुद्धा जरा आम्हाला सहकार्य करा, निश्चित आम्ही त्यात करणार आहोत. मी वाहतुकीच्या निमित्ताने आता पोलीस प्रशासनाला सुद्धा मी उद्या SP साहेबांना, आज एक दिन आहे सगळे, आज भीमा कोरेगावला सगळा पोलीस प्रशासन गेला. मी SP साहेबांची वेळ मागितली कायदा सुव्यवस्था व वाहतुकीच्या प्रश्नाच्या निमित्ताने. मी पुण्याला जाऊन त्यांची बैठक घेणार आहे. टोईंग सर्व्हिस ही निश्चित, जसं मध्यंतरीच्या काळामध्ये यादव ट्रॅफिकला इन्चार्ज होते त्यावेळेस एक रिक्षा फिरत होती, एखादी गाडी रस्त्यात लागली तर त्यांना त्या अनाऊन्स करायचे की 5 सेकंदात तुम्ही ती गाडी काढा, नाही तर तुमच्यावर जातो. तशी आपण सुविधा लवकरच त्यांच्याबरोबर कोऑर्डिनेशन करून आपण ती चालू करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट, चुकीच्या पद्धतीने गाडी लावली तर त्याला आता टोईंग होणार आहे. आणि जर इमारतीला पार्किंगची व्यवस्थाच नाही केली तर इमारतीवर काय कारवाई? ते इमारतीवर सुद्धा कारवाई करतो. इमारतीवर सुद्धा कारवाई आपण जिथं आहे ना अभिजित, जिथं आपण आपल्या ठिकाणी जिथं शक्य आहे ते इमारतीवर पार्किंग आहे नाहीये ते बरोबरच आहे. याचा अर्थ नाही रस्त्याच्या मधोमध गाडी लावली. आपण पांढरा पट्टा केलाय, पांढरा पट्ट्याच्या बाहेर तर पार्किंग नाही व्हायला पाहिजे. आणि मोठी महत्वाचं सुशोभीकरण मी तुम्हाला सगळा प्लॅन दाखवतो. कुठेही त्याला म्हणजे जिथं जिथं लाट लोट बसतील, जागा आपल्या ताब्यात नाही का? नाही जे ताब्यात आहे फुटपाथ तेवढंच करणार आहे. फुटपाथच्या व्यतिरिक्त कुठली करणार त्याचा काय. सर एक प्रश्न होता. तुम्ही युवकांसाठी बोलला, युवकांसाठी प्रोग्राम करताय. आपल्या बारामतीमध्ये शालाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. तुम्ही जर पुढच्या शारदा प्रांगणवर बघितलं तर तिथं साधारणतः वय वर्ष 10 ते वय वर्ष 14 या वयोगटातील मुलं फिरत बसतात. आणि इथल्या ज्या शाळा आहेत, नगरपालिकेच्या अंतर्गत असू द्या किंवा नगरपालिकेच्या शाळा असू द्या, ह्या शाळांवरची गुणवत्ता पूर्ण खालावत चाललेली आहे. मी जस्ट एकदा 1-2-3 शाळामध्ये गेलो, शाळेच्या बाहेरील विद्यार्थ्यांना घेतलं, त्यांना लिहिता वाचता येत नाहीये. सगळ्यात महत्त्वाचं इथल्या शिक्षकांवर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला काम करावं लागेल. इथली शिक्षण यंत्रणा सुधारावी लागेल. आणि हे जे शालाबाह्य विद्यार्थी आहेत, ते शालाबाह्य विद्यार्थ्यांसाठी तुम्ही जो म्हटला SOP, तो SOP इकडे करा, जेणेकरून हे जे छोटे बालगुन्हेगार आहेत ते बालगुन्हेगार याच्यातून होणार नाही. निश्चित आपण याबाबत पोलीस प्रशासनाची मदत घेऊ. शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी कसं ऍडमिशन शाळेत आहेत पण ते बसत नाहीत शाळेत, ही शिक्षकांची जबाबदारी आहे तिकडे. शिक्षकांची जबाबदारी आहे, पालकांची सुद्धा जबाबदारी. आपल्या मुलांवर थोडे संस्कार करायला पाहिजे. आणि निश्चित जिथं स्टाफ कमी पडत असेल, नगरपालिकेत स्टाफ कमी पडत असेल, तिथं नगरपालिकेच्या स्टाफच्या शिक्षकांच्या बाबतीत सुद्धा डिटेल त्यांचं मूल्यमापन करण्यात येईल. तसंच तुमचा जो प्रश्न होता की बारामती नगरपालिकेच्या शाळांच्या गुणवत्तेबाबत, तर तुम्हाला मी सांगू इच्छितो की पुढच्या अकॅडमिक इयर पासून, म्हणजे अकॅडमिक इयर 26-27 पासून आपण बारामती नगरपालिकेची पहिली CBSE शाळा इंग्लिश माध्यमाची KG पासून सुरू करत आहोत. त्या सगळ्या शिक्षकांना म्हणजे जे शिक्षक आहेत एक NGOच्या मार्फत ते विनामूल्य आम्हाला देणार आहेत, ज्यांना सगळ्यात अतिउत्तम म्हणजे सगळ्यात बेस्ट जे नॉलेज आहे टीचिंगचं, त्यांनी मुंबई, पुणे, दिल्ली, गुडगाव या ठिकाणी अशा शाळा चालवल्या. त्यांच्या माध्यमातून हा शाळा चालवायचा आमचा मानस आहे. एकदा एखादी शाळा चांगल्या पद्धतीने चालू झाली की इतरही पालकांना वाटेल की आपल्या मुलांनी शिकायला पाहिजे आणि इंग्लिश शिकायला पाहिजे. आणि ही ज्यावेळेस गोडी ज्ञानाची ज्यावेळेस मुलांमध्ये येईल त्यावेळेस निश्चित त्या मुलांमध्ये फरक पडेल.
शेवटचा एक प्रश्न धन्यवाद. शेवटचा प्रश्न आहे की आता तुम्ही म्हटले की पारदर्शक पुढं आपण नगरपालिकेचा कारभार बघणार आहे, परंतु ह्याच्या अगोदर 9 वर्षे हा प्रशासक म्हणून इथं कारभार बघत होते. ह्याच्या अगोदर कुठली कामं कशी पारदर्शक झाली ह्याची चौकशी तुम्ही करणार का अध्यक्ष म्हणून 9 वर्षाच्या विषय असा आहे की पारदर्शक कारभार निश्चित होईल. 5 वर्ष नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष होत्या. 18 फेब्रुवारी 2022 मध्ये आम्ही चार्ज सोडले. आलं लक्षात? 18 एक 2 फेब्रुवारी वर्ष सरकार हा तर त्या 18 फेब्रुवारीला पौर्णिमाताईंनी चार्ज घेतला होता 2017 मध्ये सोडलेलाच सांगतो. आणि त्याच्यानंतर पूर्णपणे प्रशासनाच्या ताब्यामध्ये होतं. जवळपास 3-3.5 वर्षाचं बजेट पूर्णपणे प्रशासनाने ते सगळं केलेलं आहे. त्याच्यामधले जे ऑडिट कंप्लायन्सेस असतील म्हणजे ज्यावेळेस कुठलाही आपला खर्च होतो त्याच्यानंतर त्याच्यात राज्य सरकारच्या बाबतीत त्याच्यानंतर ऑडिट होतं. त्या ऑडिटमध्ये जे काय त्रुटी आढळले आणि मी तुम्हाला सांगितलं की कुठल्याही कामामध्ये नगरपालिका प्रशासन एक चांगल्या पद्धतीने आता काम करताना एक SOP डिझाईन जी लोकांना सुद्धा कळेल की बाबा ह्याच्यात काय काय कामं समाविष्ट केली होती, काय काय झाली, काय काय पेंडिंग आहे. त्या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने प्रशासनाकडनं पारदर्शकपणे काम करून घेण्यासाठी आम्ही सर्व 41 नगरसेवक आणि मी कटिबद्ध आहोत. तुम्हाला ते लवकरच जाणवेल की पारदर्शक कारभार कसा असतो. काल मी एका ठिकाणी गेलो, तुम्हाला उदाहरण सांगतो. एका ठिकाणी गेलो, तिथं ठेक्याची एक बाई काम करत होती. तिला स्वच्छतेचा ठेका आम्ही कॉन्ट्रॅक्टरला दिला. बाई काय करत होती, एका साईडला बसली होती, मोबाईलवर गप्पा मारत होती. मी तिला विचारलं, अहो ताई तुम्हाला इथं काय काम आहे? हो म्हटलं काम आहे. काय काम केलं नाही? केलंय म्हटले. आणि तिथला जो कचरा बघितला निश्चित त्यामध्ये आदल्या दिवशी तिथं झाडलोट झाली नव्हती किंवा त्या दिवशी झाडलोट झाली नव्हती. आणि तिचं काम आहे फक्त 6 ते 10 किंवा 7 ते 11. 11 नंतर तिथं कोणच नसतं. म्हणून अशा पद्धतीने चांगल्या पद्धतीने जे आहे म्हणजे पारदर्शक कारभार म्हणजे काय की आता ह्याचा ठेका ह्याला दिलाय, त्या ठेक्याला कोण ठेकेदार आहे, हा त्याच्या खाली कोण तिथं काम करतंय, त्याचं नाव, मोबाईल नंबर, हे सगळं तिथं ज्यावेळेस आपण देऊ आणि त्याचं कार्यालयीन कामकाज काय काय त्यांनी काय काय अपेक्षित आहे हे ज्यावेळेस नागरिकांना तिथं डिस्प्ले होईल. अजून काय लोकांना पाहिजे ते लोकांना वाचलं की कळतंय की तिथं बाबा सचिन सातवला हे काम दिलं होतं ठेकेदारांनी, सीओनी, नगरपालिकेने आणि ते करत नाही. आम्ही त्यांना सांगू की जर काय तुम्हाला ह्या कामामध्ये कुठली त्रुटी आढळली तर ह्या नंबरला व्हॉट्सअप करा. तुमची सगळी